नमस्कार, मी प्रियदर्शन जाधव. मी आत्ताच तो राजहंस एक हे नाटक पाहिलं. सचिन शिंदेने डायरेक्ट केलं आहे, दत्ता पाटीलने लिहिलं आहे आणि मला असं वाटतं की फार महत्त्वाचं नाटक आहे. फार कळकळीची आणि अत्यंत मनापासून सगळ्यांना विनंती आहे की आधी जिथे प्रयोग असतील मुळात तिकडे आधी जाऊन नाटक पाहिल्याशिवाय तो अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला त्याची प्रचिती येणार नाही. नाटक फार वेगळ्या विषयांना असं क्लिशेनं बोलतं मला असं वाटतं की आपल्यासमोर जे काही ढासळतंय, कोसळतंय किंवा आपल्याला ते सांभाळता येत नाही आहे, अशी जी एक परिस्थिती आहे, विशेषतः गावाकडची अशी आपल्याला म्हणता येईल. पण ती केवळ गावाकडची नाही तर ती आता एकंदरीत सगळीकडेच ती परिस्थिती आहे असं म्हणता येईल. पण त्या परिस्थितीवरचं हे अत्यंत बोलकं नाटक आहे. ते काही महत्त्वाचे मुद्दे मांडतं, पण ते मुद्दे मांडताना कुठेही ते मला असं वाटतं मीडियोकर होत नाही, कुठेही ते प्रीची होत नाही, कुठेही टिपिकल होत नाही. अत्यंत सुंदर पद्धतीने नाटक सादर होत असताना ते अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालत जातं की नाटक म्हणून सुद्धा ते अत्यंत श्रेष्ठ होतच आणि त्याचा अनुभव आपल्याला खूपच अस्वस्थ करून टाकणारा होतो. ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की माणूस म्हणून आपल्याला थोडंसं का होईना परिस्थितीकडे थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूने बघण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करेल असं मला वाटतं. प्लीज तो राजहंस एक जाऊन नाटक पहा. अप्रतिम काम आहे आणि त्याचं अप्रतिम काम आहे सगळ्या कलाकारांचं. आपण विशेष कौतुक आहे प्राजक्तने याआधी देवबाभळी केले किंवा हंडाभर चांदणे पाहिलं होतं किंवा अत्यंत उत्तम सगळे लोक काम करत आहेत. प्राजक्ताचा मी खूप काय पण म्हणून डायहार्ड फॅन आहे. तो दोन गोष्टींसाठी फॅन आहे. एक म्हणजे त्याची जी थिएटरबद्दलची जी आस्था आहे, जी ओढ आहे त्याची थिएटरबद्दल, ती फार मला सगळी नाटक करणाऱ्यांमध्ये ती फार सिमिलर वाटते. त्यामुळे त्याच्याबरोबर नाटकाबाबतीत इतर गोष्टींबाबतीत चर्चा करायलाही खूप आवडतं. पण ॲट द सेम टाईम तो उत्तम लेखक, दिग्दर्शक, तो अभिनेता तर उत्तमच आहे आणि या नाटकात तर तो फॅन्टॅस्टिक आहे. त्यामुळे मी खूप जेलस आहे त्याचा परफॉर्मन्स बघून. खरं तर की मला हवा होता हा रोल असं जरा सही होऊ शकतं, पण हा गमतीचा भाग झाला. प्लीज हे नाटक जाऊन बघा. तुम्हाला हे नाटक पाहून अत्यंत समृद्ध असा अनुभव येईल. धन्यवाद.